असे आजचे आपले पहिले पुष्प गुंफण्यासाठी आपल्या या अंबड शहरामध्ये आलेले शिक्षण संशोधक असे आदरणीय निमकर सर यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आपले मुक्त विचार मांडावे. व्यासपीठावरील मान्यवर आणि प्रेक्षागृहातील सुजाण प्रेक्षक सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम यशवंत व्याख्यानमालेच्या या वर्षीच्या सत्रामध्ये मला बोलावलं याबद्दल आयोजकांचे आभार व्यक्त करतो. आणि सर्वात महत्त्वाची जी मला कौतुकाची गोष्ट जी अशी वाटते ती अशी की आजकालच्या ऑनलाईन सत्रांच्या जमान्यात किंवा इंटरनेटच्या एवढ्या मोठ्या प्रसाराच्या जमान्यामध्ये वैचारिक आदान प्रदान करण्यासाठी एखादी व्याख्यानमाला चालवणं किती जिगरीचं असू शकतं याचा मला अनुभवही आहे आणि मला ते समजू शकतं. तर त्यामुळे मी आयोजकांना आणि यशवंत प्रतिष्ठानच्या सर्वच लोकांनाही विनंती करेन की प्रेक्षक कमी झाले जास्त झाले होत आहे तर पण काम करत राहणं आणि सातत्याने ते पुढे नेत राहणं त्याच्याकरता प्रयत्न करत राहणं हे खरंच महत्वाचं आहे. समोर किती लोक बसले आहेत यापेक्षा ते ऐकायला किती तयार आहेत ते जास्त महत्वाचं आहे असं मला वाटतं. आताच्या माझ्या मांडणीमध्ये माझ्यात एक चर्चा झाली होती संजय सरांच्या बरोबर. तर त्याच्यामध्ये असं त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही तुमचा प्रवास सांगा. तर तो प्रवास तर मी सांगणारच आहे परंतु त्याच्या जोडीला सध्याच्या शिक्षण क्षेत्रामध्ये काय चालू आहे आणि आपल्याला काय करायला लागणार आहे याचंही थोडंसं विश्लेषण करण्याचा प्रयत्न मी करणार आहे. त्यामुळे रूढार्थाने आता मी जे काही तुमच्या समोर ठेवणार आहे त्याला व्याख्यान म्हणायचं की नाही हे तुम्ही ठरवा. हे थोडंसं संवाद साधणं थोडंसं अनुभव सांगणं आणि थोडंसं वाचून दाखवणं अशा स्वरूपात मी हे सगळं समोर मांडणार आहे. सुनीलजींनी आत्ताचे दोन महत्वाचे मुद्दे सांगितले की संशोधन करणं गरजेचं आहे, संशोधन वृत्ती मुलांच्या मध्ये निर्माण करणं गरजेचं आहे आणि ऑप्टिमायझेशन कसं करायचं एखाद्या गोष्टीचं याच्यावरती मुलांना जागरूक करणं गरजेचं आहे. मला असं वाटतं की या तऱ्हेचं काम आम्ही 2007-08 साली आमच्या आदिवासी भागामध्ये करत होतो. सर तुम्हाला एक मला सांगायला आवडेल की गावामध्ये आमच्याकडे वीज जाते सारखी आणि लोक वेगवेगळ्या प्रकारचे दिवे वापरतात आणि गावामध्ये प्रत्येक वेळेला विकत आणलेलेच दिवे असतात असं नाही. लोक आपल्या बाटलीला एक होप पाडतात त्याच्यामध्ये डॉक्टर घालतात आणि वाद घालून दिवा तयार करतात. तर 2009 किंवा 10 साल असेल मला साल नक्की नाही आठवत आहे. त्या वर्षी एका आमच्या गावातल्या आदिवासी मुलांनी नेमकं कुठलं कॉम्बिनेशन वातीचं आणि बटलीचं कमीत कमी रॉकेल खातं त्याच्यावरती काम केलं होतं आणि त्यांचा हा जो प्रकल्प होता तो राष्ट्रीय स्तरावरती त्यावेळेला बालविज्ञान परिषदेमध्ये सादर झालेला होता. ही कोणीही मुलं इंग्रजी बोलत नाहीत, ही सगळी मराठीतनं बोलत होती. पण पॅन IIT अल्युमनाय नावाची संस्था आहे IIT मधनं बाहेर पडलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांची त्यांचं एक्सलन्स अवॉर्ड त्या मुलांना मिळालं होतं. आणि ज्यावेळेला ही मुलं तिथे सादर करायला गेली त्यावेळेला त्यांना व्यवस्थित दुभाषा देण्यात आला होता आणि त्यांना असं सांगण्यात आलं होतं की तुम्ही मराठीतनं बोला, तुमचं म्हणणं मांडा खणखणीतपणे, आम्ही त्या लोकांना ट्रान्सलेट करून सांगतो. मुद्दा काय आहे सांगण्यासारखं काहीतरी जर बळकट असेल तर भाषा गौण असते आणि त्यामुळे तो महत्वाचा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे. शिकता शिकविता हे जे माझं त्याचा पुस्तकाबद्दल उल्लेख झाला या पुस्तकात शाळेबाहेरचं शिक्षण नावाचा एक लेख आहे की ज्याच्यामध्ये ह्या मुलांनी शाळेबाहेर हे शिकत कसे गेले याच्याबद्दलच सगळी प्रोसेस आहे. दुसऱ्या एका वर्षी याच लाईन्स वरती लाकडं कशी कमी लागू शकतील चुलीला याच्याबद्दल मुलांनी काम केलं होतं आणि नुसतं काम करून मुलं थांबली नाही तर त्यांनी गावातल्या जवळ 50% चुली बदलल्या. तर या तऱ्हेनं शिकणं हे खरं तर आपल्या धोरणाच्या बाहेरची गोष्ट आहे अशातला भाग नाही. पण अडचण अशी आहे की आपण आपलं शिक्षण हे परीक्षेशी इतकं घट्ट बांधून ठेवलेलं आहे की केवळ परीक्षेची तयारी करणं म्हणजे शिक्षण की काय असं आता व्याख्या आपल्याकडे समोर यायला लागलेली आहे. मग अशी अजून एक उल्लेख जो सुनील सरांनी केला तो खूप महत्वाचा आहे की तंत्रज्ञान इतक्या वेगाने बदलत आहे की अनेक दिवसात म्हणजे पुढच्या येत्या दिवसात अनेक कामं नष्टच होणार आहेत. ज्या ChatGPT बद्दल आता ते बोलले तर आतापर्यंत काय होतं आपल्याला सगळ्यांना गुगल माहिती आहे तर गुगलवरती जाऊन आपण शोधाशोध केली की आपल्याला माहिती मिळायची. पण ही माहिती कोणीतरी आधी लिहून ठेवलेली असायला लागायची. स्वतः गुगल काही लिहित नाही किंवा नवीन एक गोष्ट लिही असं म्हटलं तर गुगलला नाही सांगता येणार. गुगलला काय करायला लागेल कोणीतरी लिहिलेली गोष्ट शोधावी लागेल आणि तुम्हाला दाखवावी लागेल. ChatGPT सारखं नवीन तंत्रज्ञान जे आता येत आहे ते काय करतंय
तर त्याला हळूहळू माणसासारखी भाषा यायला लागलेली. म्हणजे काय तर त्याला जर तुम्ही सांगितलं की महाराष्ट्रामधल्या ग्रामीण भागामधल्या एका स्त्रीने तंत्रज्ञान शिकून घेतलं आणि त्यामुळे तिची प्रगती झाली, अशा विषयाची मला गोष्ट लिहून दे, तर ती स्वतंत्र नवी गोष्ट लिहून देऊ शकतो. इतक्या वेगात आता तंत्रज्ञान बदलतंय. तुम्ही विचार करा कॉपीरायटर्सचं काय होईल, ट्रान्सलेटर्सचं काय होईल, किंवा वर्तमानपत्रांमध्ये बातम्या देणाऱ्यांचं काय होईल. कारण मी जर डेटा दिला त्यांना आणि सांगितलं मला एक बातमी ड्राफ्ट करून दे आणि बऱ्यापैकी बातमी त्यांनी ड्राफ्ट करून दिली, तर ह्या व्यवसायांचं होणार आहे काय नेमकं पुढे. येता काळ हा एक टेक्नॉलॉजिकल डिसरप्शनचा स्वरूपाचा काळ असणार आहे. डिसरप्टिव्ह टेक्नॉलॉजीज आहेत. आपण जे शिकलो तेच मी आता आयुष्यभर करत राहील अशा तऱ्हेचे व्यवसाय आता कमी होत जाणार. सातत्याने आपल्याला अपग्रेड व्हायला लागणार. आणि दुर्दैवाने हे अपग्रेड जोपर्यंत आपण होत नाही होत तोपर्यंत निभाव लागणं खरंच अवघड आहे. सातत्याने आपल्याला आता भारत हा तसा यंग लोकांचा देश आहे असं म्हटलं जातं आणि नेहमी डेमोग्राफिक डिव्हिडंड बद्दल भरपूर बोललं जातं. काय तर भारतामध्ये यंग लोकांची संख्या जास्त आहे आणि त्यामुळे आपली प्रोडक्टिव्हिटी जास्त असेल. पण ही प्रोडक्टिव्हिटी जास्त कल्पनेमध्ये आहे. ती जर प्रत्यक्षात यायला हवी असेल तर आपलं शिक्षण जर तसं नसेल तर मात्र ती प्रोडक्टिव्हिटी आपल्याला मिळणार नाहीये. आणि त्यामुळे आपल्याला विचार असा करायला लागणार आहे की येत्या काळामध्ये नेमकं काय होईल याचा. आणि हा अंदाज खरं तर जगभरातही अजून कोणाला येत नाहीये की टेक्नॉलॉजी किती नेमकं आपल्यावरती आक्रमण करणार आहे. कदाचित असं होऊ शकतं की वार्ताहराचं काम हे डेटा देणं, एक पहिला ड्राफ्ट टेक्नॉलॉजीकडनं लिहून घेणं आणि मग तो एडिट करत जाणं आणि मग वर्तमानपत्राला देणं, असं असू शकतं. उद्या जर समजा शिक्षणामध्ये आपण हे वापरायला लागलो तर अनेक प्रकारची लिखाणाची कामं जी आपल्याला परत परत करावी लागतात ती कदाचित टेक्नॉलॉजी आपल्याला करूनच देईल. मग आपण काय करायचं. त्यामुळे मुळामध्ये विचार करायला शिकवतो का आपण मुलांना, बेसिक विचाराची कौशल्य विकसित होतात का, याच्यावरती आपल्याला भर द्यावा लागणार आहे. माहिती उपलब्ध आहेच आपल्याकडे आजही. तुम्ही बघा बरं की कुठल्याही प्रकारची फॅक्च्युअल माहिती मला जर समजा हवी असेल की अमक्या तमक्या गोष्टीमध्ये कोणते कोणते कॉम्पोनंट्स असतात तर गुगलला विचारलं तर सांगतो गुगल. आपल्याला डोक्यात ठेवायची काय गरज आहे. पण मिळालेल्या माहितीचा वापर मी नेमका कसा करणार आहे, ती वापरून माझं काम कसं करून घेणार आहे, हे जर मुलांना समजलं नाही तर मात्र फार पुढे गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. कारण बऱ्याच साऱ्या ठिकाणी आता गरज अशी निर्माण होणार आहे की तुम्ही विचार करू शकता का स्वतःचा प्रश्न सोडवू शकता का. अगदी नोकरीत असलात तरी सुद्धा तशा तऱ्हेच्या क्षमता ह्या आपल्याला तिथे लागणार आहेत. आणि मला असं वाटतं त्याकरता काही ड्रास्टिक बदल आपल्याला शिक्षण क्षेत्रामध्ये करावे लागतील. आणि सगळ्यात महत्वाचा जो बदल आहे तो असेल परीक्षांच्या मधला. आज काय आहे की आपण परीक्षेसाठी सगळी तयारी करत राहतो. त्या परीक्षेच्या 2-3 तासामध्ये मला नेमकं काय करता येतं ह्याच्यावरती मी इस्पार का उस्पार हे ठरत असतो. आणि आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की अशा तऱ्हेचं स्पर्धा आणि कॉम्पिटिशन असलेल्या याच्यामध्ये वरती असणाऱ्या जागा कायम कमीच असणार आहे. मग शिक्षणाचं काम फक्त या स्तराच्या वरच्या लोकांसाठीच आहे का प्रत्येक मुलाला शिक्षण मिळावं यासाठीच आहे, त्याला विचार करायला हवा. म्हणजे परीक्षा आणि अशा तऱ्हेची चाळणी जर मी लावली तर चाळणीतनं काही लोक बाहेर पडणार आणि मोठ्या प्रमाणावर बाहेर पडणार. पण जेव्हा एक शिक्षणाच्या क्षेत्रात काम करणारी व्यक्ती म्हणून मी त्याच्याकडे पाहतो त्यावेळेला माझ्या असं लक्षात येतं की बाहेर पडलेल्या लोकांचं काय, कारण ती सुद्धा समाजाचा घटक आहेतच. त्यामुळे आपल्या शिक्षणाचं उद्दिष्ट हे वर्गातला सर्वोत्तम कोण आहे हे शोधणं असायला हवं का प्रत्येक मुलात सर्वोत्तम काय आहे हे शोधणं असायला हवं. आजचं आपलं शिक्षण पद्धती ही बेस्ट कोण आहे वर्गात ह्याच्या मागे लागले. अरे पण बेस्ट 1 असणार, 2 असणार, 3 असणार, उरलेले 40 लोकांचं काय. आणि म्हणून विचार करत असताना गुणवत्तेचा गौरव जरूर करा, पण गुणवत्ता म्हणजे बेस्ट कोण आहे हे शोधणं नाही तर प्रत्येक व्यक्ती प्रत्येक मुलात बेस्ट काय आहे ते शोधता येतं का, तशा तऱ्हेचं शिक्षण करता येतं का हे आपल्याला बघायला पाहिजे. मी एक छोटासा उतारा वाचून दाखवणार आहे इथनं परीक्षेच्या संदर्भात की परीक्षा यासाठी एक मोठा अडसर कसं बनवून आणला याबद्दलच. परीक्षेच्या 2-3 तासात शिक्षणातल्या प्रत्येक बाबीचं मूल्यमापन करणं शक्य नाही. त्यामुळे परीक्षा ही खरोखरच शीतावरून भाताची केली जाते. वर्षभरात जे जे शिकवलं
त्यातलं अगदी थोडंसं 3 तासात तपासायचं आणि या शीटावरून मुलाच्या वर्षभराच्या शिकण्याचा भात शिजला आहे का नाही हे समजून घ्यायचं असा प्रकार असतो. परंतु परीक्षा हेच अंतिम साध्य झाल्यास परीक्षेत जे आणि जेवढं विचारलं जाऊ शकतं ते आणि तेवढंच शिकवलं पाहिजे असा ग्रह निर्माण होऊन शिक्षण किमानतेच्या पातळीवर येतं. माझ्या ओळखीतल्या एका गृहस्थांचा चांगला चुणचुणीत हुशार मुलगा इयत्ता 8वीच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेची तयारी करत होता. त्याला गणितात काही अडचणी होत्या, त्या सोडवण्यासाठी मी मदत करावी अशी गोळ मला या गृहस्थांनी घातली. म्हणून मी या मुलासोबत थोडं काम करायला सुरुवात केली. माझ्या लक्षात आलं की या मुलाला अपूर्णांकामध्ये पायाभूत संबोध स्पष्ट नाही, म्हणून मी त्याला इयत्ता 4थी पासूनचे अपूर्णांकातले विविध संबोध शिकवायला सुरुवात केली. थोडा वेळ त्याच्यासोबत काम केल्यावर त्याला माझ्या शिकवण्यामध्ये रस वाटेल. त्याचं आपलं एकच म्हणणं, तुम्ही शिकवता त्यातलं काही स्कॉलरशिपच्या परीक्षेत येत नाही, मग मी ते का शिकू? त्याचे वडील मला म्हणाले, तुम्हाला परीक्षेसाठी काही टिप्स देता आल्या तर द्या. असं 4थी पासूनच शिकवत बसाल तर त्याची परीक्षेची तयारी कधी होणार? 1-2 दिवस शिकवल्यावर मी त्या गृहस्थांची सपशेल माफी मागितली आणि मला त्यांच्या मुलाला मदत करणं शक्य नाही असं सांगितलं. केवळ परीक्षा हेच साध्य मानलं तर काय घडतं या उदाहरणावरून लक्षात यावं. परीक्षेत नापास करायचं नसल्याने शिक्षणाचा दर्जा घसरलाय असं एक अजब तर्कशास्त्र आपल्याला अनेकदा ऐकायला मिळतं. जणू काही परीक्षा नसेल तर शिकवण्याला काही अर्थच नाही. परीक्षा घेऊन मुलांची गुणवत्ता कशी आहे हे एक वेळ समजू शकेल, पण केवळ परीक्षा घेतल्यामुळे ती वाढेल कशी? त्याच्याकरता वर्गातली रोजची शिकवण्याची प्रक्रिया बदलायला हवी, ती सुधारायला हवी. शिक्षकांची क्षमता वाढवण्यासाठी शिस्तशीर प्रयत्न करायला हवा. पण हे न करता केवळ परीक्षेवरती भर दिला तर मात्र परीक्षा पास होण्यासाठीचे वैध अवैध मार्ग अवलंबणं हे सगळ्यांसाठी अनिवार्य बनतं. परीक्षा पास होण्यासाठी, चांगले गुण मिळवण्यासाठी मुलं कोचिंग क्लासेसच्या चक्रात अडकतात आणि ग्रामीण भागातली मुलं सर्रास कॉपीचा वापर करताना आपल्याला दिसतात. मुलांना नापास होण्याची भीती घातली म्हणजे शिक्षणाची गुणवत्ता सुधारेल अशी अतिसुलभ आणि अतार्किक मांडणी करणं धोक्याचं आहे. शिकण्याचा पाया भय नसून मुलांमधील शिकण्याची उदंड शक्ती आहे हे मर्म आपण जोपर्यंत लक्षात घेत नाही तोपर्यंत आपल्याला मुलांना चांगलं शिकवता येणं अवघड आहे. मी जे बोलतोय ते कदाचित थोडंसं तिखट वाटेल, परंतु गरजेचं आहे. याचं कारण असं की आता वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा देण्यासाठी म्हणूनच तयारी करायची आणि मग 4थी पासून येत नाही म्हणून 3री पासून, मग 1ली पासून याच दिशेने सगळं शिक्षण चाललेलं आहे. शिक्षणाचा हा अर्थ फार काळ आपल्याला उपयोगी पडेल असं मला खरोखरच वाटत नाही. आणि त्यामुळे परीक्षा नामक तंत्राचा नेमका वापर आपण काय करणार आहोत याचा आपल्याला विचार करायला पाहिजे आणि त्याचा उपयोग काय असतो त्याचं एक मर्यादित स्थान आहे संबंध शिक्षण व्यवहारामध्ये. पण म्हणजे असा सगळा शिक्षण व्यवहार त्या परीक्षेसाठी जर आपण त्याच्या दावणीला बांधायला लागलो तर कसं होणार? आणि म्हणून परीक्षा नेमक्या कशा प्रकारच्या असाव्यात याच्याबद्दल विचारमंथन देशभरामध्ये चालू आहे. त्या असाव्यात नसाव्यात, कशा प्रकारे घेतल्या जाव्यात याच्यावरती चर्चा चालू आहे. या सगळ्यावरती आपल्याला जरा डोळसपणे लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि पालक म्हणून जर आपण काम करत असू तर हे नक्की लक्षात ठेवायला हवं की परीक्षेची तयारी, आता बघा कोविडच्या काळामध्ये सुद्धा काय झालं की कोणता भाग परीक्षेला घ्यायचा नाही याच्यावरती आपण जास्त चर्चा केली. कुठला भाग ऑप्शनला टाकायचा किंवा कुठला भाग बघायचा, कारण मुलांना शाळेमध्ये शिकवलं गेलेलं नाहीये म्हणून. आता एखादा भाग परीक्षेला ऑप्शनला टाकता येईल, आयुष्यात टाकता येईल का? म्हणजे जर काही बेसिक गोष्टी समजून घ्यायची आहे तर त्या परीक्षेमध्ये मी करू शकतो, परीक्षेतनं मार्ग काढू शकतो, पास होऊ शकतो, पुढे जाऊ शकतो. पण पुढे जर आयुष्यात लागणार असतील तर त्या तिथे ऑप्शनला टाकल्या त्या असं म्हणू शकणार आहोत का? कधी ना कधी तरी शिकावंच लागणार आहे. त्यामुळे परीक्षा आपण काय शिकवलं, कसं शिकवलं याच्यावरती ठरवायचं की परीक्षा कशी घ्यायची, ना की उलट की परीक्षेमध्ये जे काही आहे तेवढंच फक्त शिकवत बसू. त्यामुळे हा परीक्षेसंदर्भातला महत्वाचा मुद्दा मला तुमच्यासमोर मांडायचा होता. आता थोडस जे मला संजय सरांनी सांगितलं होतं त्यावरती तिकडे वळतो की या क्षेत्रामध्ये माझी वाटचाल काय होती त्याच्याकडे आपण बोलूया. खर तर मी या क्षेत्रामधला औपचारिक शिक्षण घेतलेलं नाही. माझं बेसिक शिक्षण हे हॉटेल मॅनेजमेंट या विषयामधलं आहे की ज्याचा माझ्या आताच्या कामासाठी काही उपयोग नाही. आणि मी जर्मन भाषेचंही शिक्षण घेतलेलं आहे की ज्याचाही आता मला काही फारसा उपयोग नाही. 1994 साली अगदी योगायोगानं मी अनुताई वाघांच्या ग्राममंगल या संस्थेमध्ये गेलो.
आणि त्यावेळी मला एक स्कॉलरशिप मिळाली होती जर्मनीला जाऊन भाषा शिकण्यासाठी म्हणून. आणि मध्ये 6 महिने अशी वेळ होता, कारण ती स्कॉलरशिप उशिरा चालू होणार होती. आता काय करायचं, तर म्हणून चला जाऊन बघूया म्हणून या संस्थेमध्ये आलो. आणि तिथे मी ज्यावेळेला गेलो त्यावेळेला मला एक एकदम वेगळं जग माझ्या समोर उभं राहिलं, आदिवासी मुलांचं जग. आणि मी परत आल्यावर त्यावेळेला मी अनुताईंचं पुस्तक वगैरे होतं कुसबाच्या टेकडीवरून नावाचं, ते वाचून गेलो होतो. तर त्यातनं जी काही माझी समज बनली होती त्याच्या आधारे मी रमेश पानसे जे या व्याख्यानाला घेऊन बोलून गेलेले आधी, त्यांना विचारायला सुरुवात केली की हे असं का तसं का. तर त्यांनी मला सांगितलं की तुला जर एवढे प्रश्न पडलेत, तू तिथे जाऊन थोडे दिवस राहत का नाहीस, तुझी स्कॉलरशिपची वेळ आली तू झाली म्हणून तिकडे. असं करून मी तिथे गेलो. अँड इट वॉज लाईक इन फॉर अ पेनी इन फॉर अ पाऊंड. मी 94 साली तिथे गेल्यानंतर 94 ते 2001 पर्यंत तिथे काम करत राहिलो. आणि हे काम मी का केलं तर मला त्यातनं आनंद मिळत होता म्हणून, बाकी दुसरं काही त्याचं उत्तर देण्यासारखं नाही. 2001 साली मला परत एकदा खरंच घरनं प्रेशर होतं प्रचंड की आता काहीतरी नक्की ठरव, हेच करायचंय का आयुष्यभर याच्याबद्दल. म्हणून 2001 साली मी परत एकदा स्कॉलरशिपला अप्लाय केलं, जर्मनीला गेलो. आणि मला तपासून बघायचं होतं की आपल्याला खरंच आपण जे करतोय ते आवडतंय का, तेच आपल्याला करायचंय का आयुष्यभर. तर तिथे माझ्या स्कॉलरशिपच्या पूर्ण 6 महिन्यानंतर सुद्धा मला असं वाटलं की नाही, आपण जे करतोय ते खूप महत्वाचं आहे. आणि बाकी सगळं त्याचं काय लोकांना किंमत असो किंवा नसो, परंतु आपल्याला आवडतं म्हणून हे करायला पाहिजे. आणि त्या निर्णयावरती मी ठाम राहिलो. आणि त्यानंतर पूर्णपणे पुढे माझं काम या क्षेत्रामधलं थोडंसं सुरू झालं. मी जेव्हा सुरुवात केली त्यावेळेला नेमकं काय घडत होतं, परिस्थिती कशी होती, यातला एक छोटासा तुकडा मी परत वाचून दाखवणार आहे तुम्हाला. सुमारे 25 वर्षांपूर्वी दाभोण नावाच्या एका आदिवासी खेड्यातल्या प्रयोगशील शाळेत मी शिकवायला सुरुवात केली, अगदी योगायोगाने. खरं तर अपघाताने म्हणणं जास्त बरोबर होईल, कारण मी काही प्रशिक्षित शिक्षक नव्हतो. या आदिवासी मुलांना त्यांच्या दुर्गम खेड्यात जाऊन शिकवणारा कोणी शिक्षक नव्हता. आणि मलाही आयुष्यात नेमकं काय करायचं हे फार उमगलेलं नव्हतं. काहीतरी करायचं तर हे करून पाहू इतकाच विचार करायला केला होता. स्वतः शिक्षित असलं की मुलांना शिकवायला आपोआप येतं हा गैरसमजही डोक्यामध्ये होता. पण मुलांना शिकवायला सुरुवात केल्यावर लवकरच तो दूर झाला आणि मी शिक्षणशास्त्राच्या अभ्यासाला सुरुवात केली. फारसा विचार न करता शिकवायला सुरुवात करणारा मी आज इतकी वर्ष शिक्षणाच्या जगात रमलोय. सतत काहीतरी नवं शिकतोय. असं म्हणतात की शिक्षणाची प्रक्रिया नेहमी 2 दिशांनी चालते. जसं शिकणारा शिकवणाऱ्याकडून काहीतरी शिकत असतो, तसंच शिकवणाराही शिकणाऱ्याकडून सतत काहीतरी शिकत असतो. फक्त शिकवणाऱ्याने आपल्या मनाची आणि बुद्धीची दारं खुली ठेवायला हवी. आदिवासी मुलांना शिकवण्याच्या निमित्ताने माझी एका नव्या जगाशी ओळख झाली. भारतीय समाजाचं हे आदिम अंग माझ्यासाठी पूर्णपणे अनोळखी आणि काहीसं धक्कादायक आणि म्हणूनच बरंच काही शिकवणार होतं. आज 2 दशकांनंतर मागे वळून बघताना मला अगदी एक बाब स्पष्टपणे लक्षात येते, अशी की रूढार्थाने मी शिक्षक म्हणून या मुलांना शिकवण्याचं काम जरी केलं असलं तरी या खटाटोपात मीच बरंच काही शिकलो. कदाचित मुलं माझ्याकडून शिकली असतील त्यापेक्षा काकणभर जास्तच. मी ज्या ग्राममंगल संस्थेच्या शाळेत शिकवायला सुरुवात केली त्या संस्थेची स्थापना प्रसिद्ध शिक्षणतज्ञ अनुताई वाघ यांनी केली होती. त्यामुळे संस्थेला स्वतःचा असा एक शैक्षणिक विचार होता. अनुताई वाघ आणि त्यांच्या गुरु ताराबाई मोडक यांच्या कामाचा वारसा संस्थेला होता. सुरुवातीला या दोघींची मिळतील ती पुस्तकं मी वाचून काढली. शिक्षणशास्त्रात या दोघींनी केलेले प्रयोग आणि त्याबाबत नामांकित शिक्षण तज्ञांनी केलेलं लेखन वाचनासाठी उपलब्ध होतच. या साऱ्या खजिन्यातून माझी शिक्षणशास्त्राची समज कणाकणाने वाढली. अनुताईंच्या शिक्षण पद्धतीत प्रत्यक्ष अनुभवाला फार महत्वाचं असतं. मुलांची भाषा विकसित व्हायची असेल तर त्यांना अनुभव आणि भाषा हातात हात घालून मिळाले पाहिजेत, हे त्यांच्या विचारातलं तत्व मला फारच भावलेलं होतं. मला आणि माझ्या सहकार्यांना शिक्षणशास्त्राचे प्राथमिक धडे देणाऱ्या सिंधुताई आंबिके सांगायच्या, मुलांना शब्दांची अनुभूती मिळायला हवी. झऱ्याच्या तळाशी असणाऱ्या बारीक वाळूतून संथ गतीने वाहणारं पाणी पाहिलं की मुलांना झुळझुळ या शब्दाचा अर्थ कळतो. खडकाळ ओढ्यातून वाहणारं पाणी पाहिलं की पाण्याचा खळखळाट म्हणजे काय हे उमगतं. अनुभवाविना भाषा शिक्षण म्हणजे नुसती पोपटपंची. हे सारं मला अद्भुत वाटायचं. माझ्या स्वतःच्या शाळेच्या अनुभवांशी बिलकुल न जुळणार. आणि मग
अशी तत्व मी माझ्या नवख्या समजेच्या बळावर प्रत्यक्षात आणू पाहिजे आणि त्यातनं अनेक गमती जमती घडत. त्यातलीच ही एक गंमत. डहाणू जवळच्या भागातली आदिवासी गावं अनेक पाड्यांची मिळून बनलेली असतात. पाडा म्हणजे काही घरांची वस्ती. या वस्तीच्या भोवती पाड्यातल्या कुटुंबांची शेती असते आणि अनेक पाड्यांचं मिळून एक गाव बनतं. आमचं दाभोण गाव असंच 12 पाड्यांचं मिळून बनलेलं होतं. सुरुवातीला मी मुरबीपाडा नावाच्या एका दुर्गम पाड्यावरती शाळेत शिकवायला जायचो. या मुरबीपाड्यावर पोहोचायचं म्हणजे एक नदी आणि 2 लहान ओहळ ओलांडून पायी जावं लागत असे. पावसाच्या दिवसात पूर आला तर एखाद 2 दिवस गावाचा संपर्क तुटायचा. या पाड्याच्या मध्यभागीच आमच्या शाळेची दुपारची इमारत होती. शाळेपासून 2-5 मिनिटं मागे चालत गेलं की सूर्या नदी लागत असे. तिथे तिच्या पात्रात मोठाले खडक होते. पावसाळ्यात तांबडं भडक पाणी रो रो करून नदीतून वाही. एकदा मला शाळेच्या नियोजनानुसार कुसुमाग्रजांची नदीमाय ही कविता शिकवायची होती. माझ्या मनावर अनुभवसिद्ध भाषा शिक्षणाची भुरळ होतीच. मी मुलांना म्हटलं, आपल्याला नदीवरची कविता शिकायची ना, बाबा ती वर्गात बसून का शिकायची, चला नदीवर जाऊया. 4 भिंतीच्या आत बसून शिकण्याचा मुळातच कंटाळा असलेल्या मुलांच्या मध्ये एकदम उत्साह संचारला. 15-20 मुलांची वरात घेऊन मी नदीच्या काठावर पोहोचलो. सरता पावसाळ्याचे दिवस असले तरी सूर्या नदी दुथडी भरून वाहत होती. तिच्या गढूळ पाण्याला बऱ्यापैकी वेग होता. नदीकाठी पोहोचताच मुलांनी अंगातनं शर्ट चड्ड्या काढायला सुरुवात केली. ती काय करतायत याचा अंदाज येईपर्यंत करवंदीच्या जाळीत कपडे ठेवून 2-3 मुलांनी पाण्यात उड्या ठोकल्या सुद्धा. पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज घेत ती पहिल्या तीरावर जाऊ लागली. ते दृश्य पाहून माझा खालचा श्वास खाली आणि वरचा श्वास वर राहिला. मी त्या दोघांना हाका मारून परतण्यासाठी विनवू लागलो. तेवढ्यात अजून काही जणांनी उड्या ठोकल्या. माझ्या आरडाओरडीकडे जराही लक्ष न देता सगळेजण पहिलं तीरी जाऊन पोहोचले. पलीकडच्या काठावर उभे राहून मला हाक मारू लागले, गुरुजी आता ही जो असतो शिकावा आम्हाला, गुरुजी इकडे येऊन शिकावा आम्हाला. माझी भीतीने उडालेली धाणाधाण पाहून अलीकडचे पलीकडचे सगळे हसत होते. पलीकडे गेलेल्यांना तिथेच थांबायची तंबी देऊन मी गावाकडे धाव घेतली. ओळखीच्या 1-2 घरात जाऊन झालेला प्रकार सांगितला आणि मदतीला येण्याची विनंती केली. त्यावर त्या घरातल्यांची प्रतिक्रिया पाहून मी आणखीनच सर्द झालो. माझी अवस्था पाहून ते म्हणाले, पोरा काय रोजच जात नदीवर आणलाय, मुलं काय रोजच जातात नदीवर आंघोळ करायला. त्यांचंही उत्तर ऐकून मी आल्या पावली परतलो आणि नदीवर आलो. पाहतो तर काय, आमचे वीर ऐलतटी येऊन कपडे बिपडे घालून तयार होऊन बसले. मी आलेला पाहून सगळेजण माझ्याभोवती गोळा झाले. चला म्हटल्यावर माझ्याकडे शाळेमागे चालू लागले. त्यातला एक जण म्हणाला, गुरुजी तू केलाय रे इथे न्यायचे ते बाजून भिवो काय तुला. मी काहीच बोललो नाही, पण मुलं काय समजायची ते समजली. मी शाळेत परतताच मुलांना घरी सोडून दिलं. झाल्या प्रकारातून सावरायला मला माझा असा वेळ हवा होता. नदीवरची कविता नदीकाठी बसून शिकवली म्हणजे ती मुलांना चांगली समजेल ही माझी कल्पना किती बालिश होती त्याचा आता मला हसू यायला लागलं. सूर्याच्या खळखळत्या प्रवाहावर स्वार होऊन पहिलं ती लीलया गाठणाऱ्या या मुलांना मी तिथे नेऊन असा कोणता नवा अनुभव देणार होतो. नदी हा शब्द अनुभवातून शिकायची गरज खरं तर मुलांपेक्षा मलाच जास्त नव्हती का. मूल म्हणजे पोरीपाटी नसतं, ते पूर्वानुभवाचा साठा घेऊन शाळेत येतं. मुलाच्या पूर्वानुभवाचा शिकवताना वापर करायला हवा हे सारं वाचलेलं शिक्षणशास्त्र डोळ्यासमोर उभं राहिलं. मी शिकवणारा, मी अनुभव देणारा हा अहंभाव मी त्या दिवशी सूर्यार्पण केला आणि थोडासा नम्र होऊन अजून बरंच काही शिकायचंय या भावनेने घरी परत. कारण 25 वर्षापूर्वीची ही परिस्थिती आहे. आता परिस्थिती बरीच बदलली. आता सगळीकडे पूल झाले आहेत आणि रस्ते चांगले झालेले आहेत. त्यावेळेला आम्हाला सगळ्यात जवळचा टेलिफोन हा जवळजवळ 12 किलोमीटरवरती होता. काही करायचं असेल तर 12 किलोमीटर यायला लागायचं. प्रश्न असा आहे की शिक्षणशास्त्र सुद्धा प्रचंड वेगाने बदलतंय आणि तो वेग हा दुर्दैवाने काय झाले आपल्याकडे एक विभागणी होऊन बसलेली आहे. विभागणी अशी की संशोधन करणाऱ्यांनी विद्यापीठात संशोधन करत राहायचं आणि शिकवणाऱ्यांनी शाळेत शिकवत राहायचं. म्हणजे एका बाजूला पेट्रोलची टँक आहे, दुसऱ्या बाजूला गाड्या आहेत. आमच्याकडे पंप नाही की तिथलं संशोधन इथे कसं आणायचं याचं. दुर्दैवाने असं होतं की वेगानं या क्षेत्रातलं ज्ञान वाढत जात आहे आणि ते शिक्षकांपर्यंत प्रॅक्टिशनर्स पर्यंत पोहोचवण्याची आपल्याकडे व्यवस्था नाही. आतापर्यंत आपण डीएड किंवा बीएड ज्या लोकांनी केलं असेल त्यांच्या लक्षात असेल की आपण सगळेजण
मानसशास्त्र नावाचा एक भलभक्कम विषय अभ्यासतो, कारण तो शिक्षणाचा पाया आहे असं मानलं जात होतं. हा पाया जो आपण अभ्यासलेला आहे तो जवळजवळ 70 वर्ष जुना आहे वर्तनवादी मानसशास्त्राचा. सध्याच्या काळात शिक्षणाचा पाया कोणता असं जर विचारलं तर कॉग्निटिव्ह सायन्सेस नावाचं नवीन ब्रांच उदयाला येते की ज्याच्यामध्ये 6 वेगवेगळ्या क्षेत्रांमधली लोक एकत्र येऊन मुलं शिकतात कशी, मुलाला बाहेरचं जग समजतं कसं, याच्याबद्दलचं काम करतात. पण दुर्दैवाने यातली सगळ्या बाबी ह्या कायमच इंग्रजीमध्ये उपलब्ध आहेत. आपल्या भाषांचं दुर्दैव असं की आपण उपलब्ध असलेलं ज्ञान आपल्या भाषांच्या मध्ये निदान भाषांतर करून तरी आणूया असं म्हटलं तरी सुद्धा आपल्याकडे रिसोर्सेस कमी पडतात. त्यामुळे होतं असं की एका बाजूला विद्यापीठांच्या मधनं संशोधन तयार होत राहतं, एका बाजूला आपण शिकवत राहतो, याचा त्याला उपयोग नाही, त्याचा याला उपयोग नाही. या क्षेत्राचा अभ्यास करताना आम्ही अनेक रिसर्च पेपर्स जेव्हा वाचतो त्यावेळेला असं लक्षात येतं की सध्या म्हणजे अमेरिकन रिसर्चर्स आणि ऑस्ट्रेलियन रिसर्चर्स यांचं जरा शिक्षण क्षेत्रात दबदबा आहे जोरात, की ते लोक भरपूर काम चाललेले वेगवेगळ्या विषयांच्यावरती. तिथे जेव्हा आम्ही रिसर्च पेपर वाचतो तेव्हा असं दिसतं की युनिव्हर्सिटी मधलं प्रोफेसर आणि शाळेतला शिक्षक यांच्या दोघांच्या नावाने पेपर प्रसिद्ध झालेला असतो. कारण प्रत्यक्ष काम शिक्षक करतात आणि त्याचा रिसर्चचा जो कंपोनंट असतो तो प्रोफेसर डिझाईन करत असतात. अशा तऱ्हेचं कोलॅबोरेटिव्ह वर्क, एकमेकांच्या बरोबर काम करण्याचं हे या देशांच्या मधनं दिसतं आणि म्हणून मोठ्या प्रमाणावरती या क्षेत्रातलं संशोधन हे ऑस्ट्रेलिया आणि US मधनं सध्या येत आहे आपल्याकडे. आपल्याकडे मात्र इतके कंपार्टमेंट्स आपण घालून ठेवलेले आहेत की माध्यमिक शाळेच्या शिक्षकांना जरी आम्ही असं म्हटलं की थोडंसं प्राथमिकचं करूया का, तर जरा रेजिस्टन्स असतो. किंवा प्रोफेसरना म्हटलं की थोडं येता का जरा बघायला, आमचा प्रॉब्लेम आहे काय रिसर्च बालवाडीमध्ये करायचा आहे. तर सुरुवातीला तुम्हाला गंमत सांगतो माझ्या प्रवासातली की या क्षेत्रातला रिसर्च हा रिसर्च असतो हेच आधी मुंबई विद्यापीठाला मान्य नव्हतं. ज्यावेळेला आमचे बाहेरच्या जर्नलमध्ये पेपर पब्लिश झाले त्यावेळेला थोडं लोकांनी लक्ष द्यायला सुरुवात केली की अरे हा समथिंग टू बी टेकन सिरियसली, हे गंभीरपणे घेण्याची गोष्ट आहे, हे तेव्हा लोकांनी मानायला सुरुवात केली. अशा व्याख्यानांच्या कार्यक्रमांपैकी एका कार्यक्रमाला मी गेलो होतो, तर त्यावेळेला मी जनरल ओळख करून देताना मी त्यावेळेला खरोखरच रोज बालवाडीत शिकवायचो, तर त्याच्यामुळे मी म्हटलं की मी बालवाडी शिक्षक आहे. तर आयोजकांनी मला विचारलं हो पण मग स्टेजवरनं काय सांगायचं. म्हटलं म्हणजे स्टेजवरनं हेच सांगायचं मी बालवाडी शिक्षक आहे. 4 चौघात उजळ माथ्याने ताटपणाने सांगता यावं असं माझं काम नक्की आहे. मी काही चोऱ्या नाही करत आहे किंवा काही इलिगल गोष्ट नाही करत आहे. मग त्यांनी इंटरनेटवरनं इकडनं तिकडनं माझ्या सहकार्यांकडनं बरीच माहिती घेतली, एक भला मोठा माझा परिचय करून दिला आणि मग म्हणाले की त्यांनी असं सांगितलं होतं की त्यांचा परिचय फक्त बालवाडी शिक्षक आहे म्हणून करून द्या. प्रॉब्लेम काय आहे की शिक्षक या व्यवसायाची प्रतिष्ठा इतकी कमी आहे का, ते एक अत्यंत प्रोफेशनल दर्जाचं व्यावसायिक दर्जाचं काम आहे आणि निरंतर त्याच्यावरती आपल्याला अपडेट होण्याची गरज आहे. परंतु ही प्रतिष्ठा केवळ मागून येणार नाही. आपल्याला काय करायला लागेल तर खरोखरच तसं अपडेट होत राहावं लागेल आणि ते त्याचे प्रयत्न जोपर्यंत घडत नाहीये, तशी सिस्टीम आपण जोपर्यंत बांधू शकत नाही तोपर्यंत शिक्षणाच्या क्षेत्राची प्रगती ही अवघड. तुम्ही बघा डॉक्टर झाल्यावरती मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह येतात ना तुमच्याकडे आणि तुम्हाला सतत सांगत असतात की नवा कुठला मॉलिक्यूल आलाय, त्याचं काय आहे, हे काय आहे. सो देयर इज अ सिस्टम टू रिअली ओरिएंट यू ऑन द न्यूअर थिंग्स. प्रॉब्लेम असा आहे शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये की आम्ही जे काही शिकलो एकदा बीएड मध्ये 10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी, त्याच्यानंतर काही त्याचं अपग्रेडेशन करायची गरज आहे. त्याच्यानंतर काहीतरी नवीन घडलेलं आहे ते माझ्यापर्यंत पोहोचवायला पाहिजे. याची ना सिस्टीम मध्ये आपल्याकडे सोय आहे ना प्रत्यक्ष त्या वर्गामध्ये तशी जाणीव आहे. तर त्यामुळे हे अडचणी आपल्याला नीट समजून घ्याव्या लागतील, काही प्रयत्न ऍक्टिव्हली करावे लागतील आणि पावलं पुढे टाकावी लागतील, तरच आपण पुढे जाऊन ह्या सगळ्या बदलांशी व्यवस्थितपणे जुळवून घेऊ शकू. शिक्षणाचं क्षेत्र अत्यंत वेगाने बदलतंय. मग अशी जसं सुनीलजी म्हणाले तसं तंत्रज्ञान यातल्या बऱ्याचशा गोष्टी तर टेक ओव्हरच करणार आणि त्यामुळे आपला पेशा बदलणार.
आणि प्रत्येक प्रत्येक क्षेत्रात चाललेलं आहे. म्हणजे आता IT प्रोफेशनलला विचारा की तुला जसं कॉलेजमध्ये शिकवलं तसं तू रोज शिकवतो का, तुला जसं कॉलेजमध्ये शिकवलं तसं तू रोज प्रोग्रामिंग करतो का, तर नाही उत्तर मिळणार तुम्हाला. कॉलेजमध्ये फक्त मला एक बेस मिळाला आणि त्याच्यानंतर माझं मला सतत अपडेट व्हावं लागतं. तसंच शिक्षण क्षेत्रामध्ये होण्याची अत्यंत गरज आहे. सातत्याने अपग्रेड होत राहणं आणि सातत्याने नवीन नवीन संशोधनाचा मागोवा ठेवणं आणि त्यानुसार आपल्या प्रॅक्टिसमध्ये बदल करणं, हे जोपर्यंत घडत नाहीये तोपर्यंत आपल्याला कायम फायर फायटिंग मोडमध्ये जावं लागेल. अजून एक महत्वाचा मुद्दा जो मला तुमच्यासमोर मांडायचा आहे तो आहे भाषेच्या संदर्भामधला. जनरली इंग्रजी माध्यमाकडचा ओढा सर्वच पालकांचा वाढत चाललेला आहे आणि ते साहजिकपण आहे, कारण इंग्रजी ही जशी सत्तेची भाषा आहे आणि ती प्रत्येक मुलाला यायला पाहिजे, चांगल्या दर्जाची यायला पाहिजे, ह्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही. खरं तर मी असं म्हणेन की मी आय एम अ पार्ट ऑफ दॅट स्मॉल प्रिव्हिलेज ग्रुप विच हॅड दिस अपॉर्च्युनिटी टू लर्न इंग्लिश बेटर. पण म्हणजे काय, इंग्रजी चांगलं येणं आणि सगळं काही इंग्लिश मधनं येणं, या दोनातला फरकच आपण विसरत चाललेलो. अगदी लहान वयात पहिलीपासून इंग्रजीतनं शिकवायचं म्हटलं किंवा पहिलीपासून सेमी इंग्लिश असा तऱ्हेचा एक कन्सेप्ट आपल्या समोर आहे. म्हणजे काय ते मला अजून समजलेलं नाही, मी अभ्यास करतोय. जर कोणाला नीट समजलं असेल तर मला समजावून सांग. पहिलीपासून सेमी इंग्लिशचा अर्थ माझ्या मनामध्ये असा आहे की मी लिहायला वाचायला मराठी शिकायचं आणि गणित मात्र इंग्रजीतनं शिकायचं आणि विज्ञान मात्र इंग्रजीतनं शिकायचं. शक्य आहे का? भाषा हे संपूर्ण पुढचं शिक्षण घेण्याचं साधन आहे. तुम्ही भूगोल, इतिहास, गणित, विज्ञान कुठलाही विषय घ्या, जोपर्यंत तुमची भाषेवरती एका विशिष्ट प्रकारची कमांड नाही तोपर्यंत ह्यातल्या कुठल्याच विषयामध्ये आपल्याला ऑपरेट करता येत नाही. आणि मग होतं काय की दीर्घकाळ मुलं केवळ पाठांतरावरती अवलंबून राहतात. मी अनेक ठिकाणी जसं मी आदिवासी भागात काम करतो तसं मी अगदी जिथे बालवाडीची फी वर्षाची 80,000 आणि 1,00,000 रुपये आहे अशाही शाळांच्या सोबत मुंबईतल्या काम करतो. आणि मला दिसतं काय तिथे, तर दीर्घकाळ मुलं, शिक्षक त्यांना प्रश्न देतात, त्यांना उत्तरं देतात, मुलं ती उत्तरं पाठ करतात आणि परीक्षेमध्ये लिहितात. पण स्वतःच एक बाबा पानभर लिहून दे असं म्हटलं की काही करता येत नाही. तर हे का होतंय असं त्याच्यावरती ज्यावेळेला शिक्षण क्षेत्रातले लोक विचार करतात त्यावेळेला असं आहे की आपण मुलांच्या पायात बेड्या घालतोय. माझ्याशी बोलायचं तर इंग्रजीतनं बोल, नाही तर बोलू नकोस असं जर मी सांगितलं दुसरीतल्या मुलांना, त्याला सोपं काय आहे? बोलू नकोस, ते म्हणणारच नाही कुठल्याशी. तर ही जी अडचण आहे ही आपल्याला नीट लक्षात घेतली पाहिजे. आणि बघा, सुरुवातीला 8वी पासून सेमी इंग्लिश सुरू झालं, मग तिथे आम्हाला त्रास होतो म्हणून 5वी पासून सेमी इंग्लिश सुरू झालं, मग तिथनं अजून त्रास होतो म्हणून आता 1ली पासून सुरू झालं. पण केवळ वर्ष मागे आणली तो प्रश्न सुटणार आहे का बरोबर, आणि सुटेल का बरोबर? इंग्रजी चांगल्या प्रकारे शिकण्यासाठी म्हणून प्रयत्न करणं हे अगदीच समजण्यासारखी गोष्ट आहे, कारण ती सत्तेची भाषा आहे, यायलाच. पण जर मला ती भाषा येत नसेल तर माझे बाकीचे सगळे दरवाजे बंद, अशी परिस्थिती आपण का निर्माण करतो? आपल्याला सगळ्यांना हा निर्णय एक समाज म्हणून आता करायची वेळ आलेली आहे की आपल्याला करायचंय काही नाही. आपण सगळेजण ज्ञानेश्वरीचे गोडवे गातो, ज्ञानेश्वरीबद्दल आपण भरभरून बोलत असतो. काय आहे ज्ञानेश्वरी शेवटी की त्या काळी सत्तेच्या भाषेत म्हणजे संस्कृतमध्ये असलेलं जे काही ज्ञान होतं ते ज्ञानदेवांनी लोकांच्या भाषेमध्ये आणलं आणि लोकांना उपलब्ध करून दिलं. ज्ञानेश्वरी सर्वसामान्य लोकांसाठी लिहिलेली गोष्ट आहे. आज आपल्याला ती समजत नाही कारण ती भाषा जुनी झाली, एवढंच फक्त. त्यामुळे आपल्याला असलेलं ज्ञान लोकांच्या भाषेत आणून ते प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था निर्माण करायची आहे का प्रत्येकाला सांगायचं तुला ज्ञानाची भाषा आली तर तुला ज्ञान, नाही तर नाही? हा गुंतागुंतीचा पेच आहे भयंकर, आणि तो कसा सोडवणार याच्याबद्दल आपल्याला येत्या काळामध्ये खरोखरच काम करावं लागेल. दीर्घकाळ जर आपण मुलांच्या पायात नुसत्या बेड्या घालूनच धावायला त्यांना सांगितलं तर मुलांची ओरिजिनॅलिटी, स्वतः क्रिटिकल विचार करण्याची ताकद, हे सगळं मारलं जात राहतं आणि खूप काळ केवळ गदा मानित जातो, जे की मला पाठ करायचंय आणि उतरवून काढायचंय, पाठ करायचंय आणि उतरवून काढायचंय. ही प्रोसेस जर मला बदलायची असेल वर्गामधली तर आपल्याला काही निर्णय कॉन्शियसली घ्यावे लागतील, विचार करावा लागेल आणि त्या दृष्टीने पावलं पुढे टाकावी लागतील. आता मी जसं मगाशी म्हटलं तसं की या एका व्याख्यानासाठी म्हणून मी एक सुसूत्र असं काही विचार ठेवला नव्हता. एक 3-4 मुद्दे
डोळ्यासमोर ठेवलेले होते आणि मला जी विनंती केली होती की थोडासा तुमचा प्रवास सांगा, तर तसाही सांगण्याचा मी प्रयत्न केला. मला असं वाटतं की येत्या काळामध्ये शिक्षकांचे इन्फॉर्मल ग्रुप्स असे आहेत महाराष्ट्रामध्ये, बरेच सारे ग्रुप्स आहेत की जे व्हॉट्सअपच्या माध्यमातून एकत्र आलेले आहेत आणि एकमेकांशी इंटरॅक्ट करत असतात. यांना पुढे यावं लागेल आणि स्वतःच्या व्यावसायिक विकासासाठी प्रयत्न करावे लागतील. आपण बघतोय की मराठी माध्यमातल्या अनुदानित शाळांमधल्या जिल्हा परिषद शाळांची मुलांची संख्या धडधड कमी होती आहे आणि लोकांना असं वाटतंय की खासगी शाळेमध्ये गेलं की चांगलं शिक्षण मिळेल म्हणून. ते किती खरं आहे याचं आपल्याला तपासून बघण्याची गरज आहे. याचं कारण खासगी शाळा ही न परवडणारी गोष्ट असल्यामुळे ती अत्यंत अळवाच्या पाण्यासारखी आहे. कोविडच्या काळामध्ये धाडकन खासगी शाळा बंद पडल्या कारण परवडत नाही. त्यामुळे जी सार्वजनिक व्यवस्था आहे शिक्षणाची ती बळकट होणं, आणि जेव्हा सार्वजनिक म्हणतो तेव्हा केवळ जिल्हा परिषदेच्या किंवा डायरेक्ट गव्हर्नमेंटच्या अंडर असलेल्या शाळा नाही, अनुदानित शाळा सुद्धा की जिथे सरकार त्याच्यावरती खर्च करत आहे ती व्यवस्था बळकट होणं आणि ती व्यवस्था सक्षमपणे कामाला लागणं हेच आपल्या समोरचं एक फक्त पर्याय आहे. अगदी अमेरिकेसारख्या प्रो कॅपिटलिस्ट देशामध्ये सुद्धा प्राथमिक शिक्षण अजूनही 90% मुलं सरकारी शाळेतच घेतात. कोणीही खाजगी शाळांच्या मध्ये जाऊन शिकवायचं करत नाही. अगदीच समाजातला जो अतिउच्च वर्ग आहे त्यांच्यासाठी खाजगी शाळा असतात. आपल्याकडे मात्र सरकारी ते वाईट आणि खाजगी ते चांगलं अशी एक ढोबळ विभागणी आपण आपल्या डोळ्यासमोर करून घेतलेली आहे. ती खरंच खरी आहे का हे ज्याने त्याने तपासून बघण्याची खरंच आवश्यकता आहे. आणि तुम्ही विचार करा की जर समजा खाजगी शाळेमध्ये आज शिक्षकाचं मानधन काय असतं याचा विचार करा आणि टर्नओव्हर किती असतो शिक्षकांचा, की दरवर्षी जर मुलाला वेगळा शिक्षक दिसणार असेल, वर्ष सोडा 6 महिन्यांनी सुद्धा शिक्षक बदलतात बऱ्याच वेळेला, पण परवडत नाही खरं लोकांना. तर अशा वेळेला इतक्या अस्थिर वातावरणामध्ये शिकवणं चांगलं का स्थिर शिक्षणाच्या व्यवस्थेत शिकवणं चांगलं याच्याबद्दलही आपल्याला विचार करावा लागेल. आणि म्हणून एक समाज म्हणून आपण एका इंटरेस्टिंग पॉइंट वरती आहोत शिक्षणाच्या बाबतीमध्ये. नवशैक्षणिक धोरण आलेलं आहे. एक मोठी व्यवस्था 2009 पर्यंत जिचं निर्मिती चालू होती शिक्षण हक्क कायदा बनेपर्यंत ती आता स्थिर आहे, अस्तित्वात आहे आलेली. किंबहुना महाराष्ट्रासारख्या राज्यांच्या मध्ये जिथे पॉप्युलेशन रेट डिक्लाइन वरती आहेत गावांमधनं त्या ठिकाणी मुलांची कमतरता जाणवायला लागलेली. म्हणजे आपल्याकडे व्यवस्था आता व्यवस्थित मोठी बरीचशी उपलब्ध आहे. ती असलेली व्यवस्था आपल्याला मोडून तोडून टाकायची आहे का ती अपग्रेड करून खरोखरच कालसुसंगत बनवायची आहे याच्यावरती या क्षेत्रात काम करणारे प्रोफेशनल्स म्हणून आपल्याला निर्णय करावा लागणार आहे. आणि याच्याबद्दल जेवढी चर्चा होईल, साधक बाधक सगळे स्टेक होल्डर्स जेव्हा समोर येतील, संस्था चालक असतील, शिक्षक असतील, शिक्षक संघटना असतील, या सगळ्या लोकांनी या विषयावरती जोपर्यंत आपण मंथन करत नाही आहोत तोपर्यंत शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये पुढे वाटचाल करणं अवघड होत राहतं. मी संघटनांचं नाव आता घेतलं, संघटना अत्यंत क्रिटिकल रोल याच्यामध्ये प्ले करत असतात. टीचिंग बिगिनिंग रीडिंग इज अ रॉकेट सायन्स नावाचा एक पेपर आहे की जो अमेरिकेमधल्या शिक्षक संघटनांनी पब्लिश केलेला आहे. तर अशा तऱ्हेचं अकॅडमिक काम सुद्धा शिक्षक संघटनांच्या मार्फत होत असतं जगभरामध्ये. आपल्याला बघायला पाहिजे की आपल्याला बदलायला पाहिजे आमूलाग्र आपली कल्पना संघटना या विषयाची किंवा या कल्पनेची. मला असं वाटतं की या सर्व गोष्टींकडे आपण जितक्या चटकन डोळे उघडून बघू तितके आपले सर्व्हायव्हलचे चान्सेस जास्त होत जातात. अदरवाईज कोलॅप्स नक्की आहे. आणि याचं उत्तम उदाहरण आपली डीएड आणि बीएड कॉलेजेस आहेत. 90% डीएड कॉलेजेस खाजगी होती आणि 10% फक्त सरकारी होती. आज काय अवस्था आहे आपण सगळेजण इथे बसून बघतोय डीएड आणि बीएड कॉलेजेसच्या याच्यामध्ये. त्यामुळे केवळ सर्टिफिकेट मिळालं, केवळ मी एक शिक्का मारून घेतला, अशा बळावरती जर आपण आपल्या मुलांना खऱ्या जगामध्ये लोटू तर ते सर्टिफिकेट फसवं असणार आहे याची आपल्याला मनोमन कल्पना असायला हवी. आणि इथून पुढचा काळ हा एका सर्टिफिकेटच्या बळावरती अख्खा आयुष्याचं नोकरी आणि प्लॅन करण्याचा नाही. हे आपण जेवढ्या लवकर ओळखू तेवढं पालक म्हणून सुद्धा आपण अधिक सजग राहू असं मला वाटतं. या व्याख्यानमालेमध्ये सविस्तर मांडणी करण्याची मला संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे मनापासून आभार मानतो. तुम्ही सर्वांनी इतका वेळ माझं बोलणं ऐकून घेतलं याबद्दलही तुम्हा सर्वांचे मनापासून आभार.